मराठवाडा विद्यापीठ स्थापनेसाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा सिंहाचा वाटा होता. म्हणून या विद्यापीठाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं पवित्र नाव द्यावं असं काही पुरोगामी लोकांना वाटत होतं. परंतु काही आभाळाला हेपल्या मारणाऱ्या कोत्या मनाच्या लोकांना बाबांचं नाव देऊ नये असं वाटत होतं. म्हणून ती फुजूल विरोध करायला लागली. तेव्हाचे मुख्यमंत्री श्री वसंतदादा यांनी महाड येथे आंबेडकरवाद्यांना होकार दिला होता. आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव विद्यापीठाला देऊ आणि त्या महामानवाच्या ऋणातनं मुक्त होऊ असं ते म्हणाले होते म्हणे. परंतु त्यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर लाल तोंडाचा आणि हिरव्या रंगाचा राघव पिंजऱ्यातनं काढून मोकळा केला. आम्ही कोणत्याही नेत्याचं नाव विद्यापीठाला देऊ शकत नाही, कारण महाराष्ट्रात अनेक विद्यापीठ आहेत. समजा मराठवाडा विद्यापीठाला जर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव दिलं तर नागपूर विद्यापीठाला डॉक्टर हेडगेवारांचं नाव द्या अशी मागणी पुढे येईल. त्यामुळं आम्ही कुठल्याही विद्यापीठाला कुठल्याही नेत्याचं नाव देणार नाही असं त्यांनी जाहीर करून टाकलं. त्यामुळं दलितांची मनं दुखावली. जुना कपडा फाटावा तशी टरकन फाटली. काही दिवसांनी दादांचं सरकार रावाचा बुरुज कोसळावा तसं कोसळलं आणि पवारांचं सरकार आलं. विधानसभा आणि विधान परिषद या दोन्ही सभागृहाच्या 2/3 बहुमताने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव मराठवाडा विद्यापीठाला देण्यात यावं असा ठराव मंजूर झाला. त्यामुळे मराठवाड्यातले प्रतिगामी लोकांची माथी ठणकली. त्यांनी आमदारांना खूप शिव्या घातल्या. आमदारांनो, तुमच्या बापांची नावं बदला, आम्ही विद्यापीठाचं नाव बदलू देणार नाही, वेळ पडल्यास आम्ही मरू असं म्हणायला लागले. हे साध्या लोकांना त्या काळचा सडकछाप आणि बायकोचा मार खाणारा, दिवसभर चोरून खुट्याला ये म्हणणारा प्राचार्य आणि टमरेल घेऊन हागायला जाताना पोलिसांना पकडून जेलात डांबलेला स्वातंत्र्य सैनिक या 2 लोकांनी साध्या भोळ्या लोकांच्या डोक्यात सरणातली राख भरली. त्यामुळे ते भलते चेकाळले आणि डोंबाऱ्याच्या पोरावाने उड्या मारायला लागले. त्यावेळी लाल उपरणवाल्यांनी भलता कहर केला होता. त्यांनी दाढ्या वाढवून मांगा महारावर अत्याचार चालू केला. त्यांना आम रस्त्यानं फिरणं बंद केलं, कामाला लावणं टाळलं, किराणा माल देणं बंद केलं, गावात फिरू दिलं नाही. त्यांच्या आडात आणि विहिरीत मानवी विष्ठा टाकल्या, त्यांच्यावर बहिष्कार टाकला. जे मांग गावगुंडांच्या बुटावरची धूळ चाटणारे होते त्यांच्यावरचा बहिष्कार त्यांनी उठवला. जे महार गावगुंडांच्या पायावर लोळण घेतलं त्यांना त्यांनी काहीच केलं नाही. 70% मांग आणि 30% महार हे आंबेडकरवादी नव्हते. त्यांना गावगुंडांनी अजिबात त्रास दिला नाही, कारण त्यांनी जे कामं सांगितली ते कामं त्यांनी केले. वाकून हयास आणि जोहार घातला. हे खरे माणसं हात असं गावगुंड तोंड भरून म्हणत. नामांतराची आग भडकत होती. त्याच काळामध्ये बऱ्याच महारांनी महारकी आणि काही मांगांनी मांगकी सोडली. महारकी म्हणजे नीच आणि हलकट कामं, म्हणजे खबरी सांगणं, मसन खोदणं, लाकडं फोडणं, रावाच्या माळ्याची आणि शेताची राखण करणं. ही माणसाला हांडगं करणारी कामं महारांनी सोडली, म्हणून त्यांची घरं जाळाली. या वणव्यामध्ये 30% मांगांनी गावकीच्या मावसल डोपरावर लाथा मारून तिची फारकत घेतली. ज्या महारामांगांनी गावकी सोडली त्यांची घरं गावगुंडांनी जाळली. म्हणून काही महार मांग घरदार सोडून जंगलात पळून गेले. तेव्हा काही बाया बाळतीन झाल्या. त्या उपसल्या गारी चिंचेचा पाला खाऊन जागल्या. काही मुलं आली तशी गेली. त्यांनी त्या मुलांना जंगलातच मूठमाती दिली. भाकर नसल्यामुळं म्हाताऱ्या कोताऱ्या माणसांनी जमीन धरली. लेकरं रडून रडून जमिनीवर आडवी झाली. काही गावं अतिशय जहाल होती. त्यांची घरं दारं जाळून राख केले. बिलोली तालुक्यातील इज्जतगाव आणि मुखेड तालुक्यातलं एकलारा या गावचे महार अतिशय जहाल होते. तेच बाबांचे सच्चे अनुयायी होते. बाबासाहेबांच्या नावासाठी जीव देणारे होते. ते अजिबात दबत नव्हते की कोणा गावगुंडापुढं मान वाकवून जोहार करत नव्हते. गावकीच्या डोपरावर 3.5 लाथा मारून तिला उतानं केले होते. म्हणून या 2 रिसबाज गावातले मांग महारवाडे जाळून गावगुंडांनी त्या झोपड्यांची राख भस्म म्हणून डोक्याला लावून घेतले. परंतु लोकशाहीची खांबं असलेल्या वर्तमानपत्रांनी ही बातमी छापली नाही, कारण भेकड वार्ताहरसुद्धा त्या गावगुंडांचे मित्र होते. या मेंगुळ्या वार्ताहरांनी सुद्धा नामांतराला प्रत्यक्ष अप्रत्यक्ष पाठिंबा दिला. त्यांना दलितांविषयी कुठल्याही प्रकारची आस्था, कुठल्याही प्रकारचं प्रेम नव्हतं. उलट त्यांनी खोटी माहिती वर्तमानपत्रात छापली.
चिमणीच्या भडक्याने गावातली काही घरं जाळली असं त्यांनी जाणून बुजून लिहिलं. गावगुंडांनी दुसरा एक नवा अत्याचार शोधून काढला होता. काही मांगा महारांना 1-2 एकर गायरान होतं. त्यांनी त्यांच्या उभ्या शेतात ढोरं घालून नासधूस केली. उभे पिकं वेळ्यानं कापून ढोरापुढं टाकली. एचफोर कापूस उबडून शेकतात हुंबळे घातले. काही गावामध्ये कडब्याच्या ढगांना आगी लावल्या. हा अमानुष अत्याचार त्यांनी सतत 8 वर्ष चालू ठेवला होता. काही भीमसैनिक जीवावर उदार होऊन छाती वर काढून जगत होते. ते कुणा मेंगुळ्यापुढं वाकत नव्हते. मोडेल पण वाकणार नाही असे नारे देत आला दिवस पुढं ढकलत होते. 100 वर्ष शेळी होऊन जगण्यापरीस एक दिवस वाघ होऊन जगू असं छाती काढून म्हणत होते. मरण एकदाच येते, एकदाच मरू, बाबासाहेबाच्या नावानं शहीद होऊ, पण या शेपुळ्या गावगुंडापुढं वाकू नव्हं. पण अशा स्वाभिमानी लोकांना खूप त्रास झाला. अशा जहाल आंबेडकरवाद्यांच्या पाळतीवर गुंड होते. ते कुठं जातात कुठं जात नाहीत ते बघत होते. सर्वात जास्त अत्याचाराचा तडाखा नांदेड जिल्ह्याला बसला. मांग महार विरुद्ध सवर्ण हा वाद चिघळला. मुदखेड तालुक्यातील महाटी हे गाव खूप खतरनाक. या गावात 90% मांग तर 10% महार होते. या जहाल मांगांनी नामांतराला 100% पाठिंबा दिला आणि सवर्णाच्या उसांना आगी लावल्या. होळी जाळावी तशी फडं जाळाली. उन्हाळ्यात शेतातल्या मांडवांना सुद्धा आगी लावून त्यांनी बदला घेतला. पण मांडवातल्या गायी म्हशी आणि ढोरं वासरं बाहेर काढून मांडव फुकले. लाखो रुपयाचं नुकसान केलं सवर्णाचं. कापलेल्या गुंडांना आगी लावून दिल्या. परंतु मुक्या जनावराच्या चाऱ्याला मात्र त्याने हात लावला नाही. मांग म्हणत आमचं भांडण ढोरा वासरा संघ नाही, इथल्या खाऊन माजलेल्या लाल उपरणवाल्याशी. आम्ही यायचं खाणं पिणं बंद करू तर मांगाच्या पोटचे. बाबासाहेब आंबेडकरांच्या नावानं जय बोला. जबरदस्त नारे देत होते. जसा इथल्या सवर्णांनी मांगा महारांचा सूड घेतला तसंच ते सुद्धा सवर्णाचा सूड घेत होते. इथल्या भीमसैनिकांनी म्हणजे मांगांनी रस्त्यावर मरून पडलेलं कुत्रं उचलून सवर्णाच्या विहिरीत टाकलं. फुगलेलं कुत्रं असल्यामुळं पाण्यावर भोपळा तरंगावं तसं तरंगत होतं. त्यामुळं त्यांनी विहिरीचं पाणी पिणं काही दिवसासाठी सोडून दिलं. अशा प्रकारे आंबेडकरी मांगांनी त्या भ्याड सवर्णांना दिवसाढवळ्या देमाय धरणी ठाय करून सोडलं. सवर्ण खाटकापेक्षाही कापर होते. खाटीक जनावर कापताना त्याच्या तोंडात पाणी टाकून मानेवर सुरी फिरवतो. ते सवर्ण मांगा महाराच्या गोठ्यांना आगी लावत होते. त्यात गाई म्हशी वासरं होते. आगटीत वांगू हुरपळावं तसं ढोरं वासरं आगीच्या दणक्यात हुरपळून निघत. त्यामुळं ते आनंदानं टाळ्या वाजवत मारुतीला जाऊन नारळं फोडत. आंबेडकरवाद्यांनी सुद्धा गोठे जाळले. त्यातली ढोरं वासरं बाहेर काढून त्यांना मोकळं केलं. त्या कापर सवर्णांनी मांगा महाराची ढोरं वासरंसुद्धा वैरी वाटून त्यांना मारले. माझ्या गावानंही आमच्यावर सामाजिक बहिष्कार टाकला होता. माझं एकट्याचं झोपडं गावगुंड जाळणार होते. एका घरासंग 10 घरं जळतील, गावासंग किडे रगडतील म्हणून त्यांनी माझं घर जाळण्याचा विचार डोक्यातनं काढला. मापून 10-12 दिवस बहिष्कार चालू होता. कारण बापूनं हजारो वर्ष चालत आलेल्या मांकीचं तिखट जर भालीनं नाक कापून तिला नक्ट केला होता. बापूचं बघून महारानं सुद्धा महारकीला मुठमाती दिली होती. म्हणून त्या गावगुंडांनी आमच्या आणि 5-6 महारांच्या घरावर बहिष्कार टाकला. पण मायचं उपकाराचं ओझं गावावर जास्त होतं. मायला गावाची दाई आणि लेकराची माई असं लोक म्हणत. म्हणून आमच्या गावावरला सामाजिक बहिष्कार लवकर उठला. मांगा महारांना आनंद झाला. जेव्हा गावात बहिष्कार चालू होता तेव्हा एका रावाची लेक आडली. जमिनीवर गडाबडा लोळत होती म्हणून राव रडत आणि पडत मागवाड्यात येऊन माईचे पाय धरला. डोळ्यात आसवा आणून म्हणला, माई माझी लेक 4 घंट्यापासून आडली, डोळे पांढरे करायला लागली, तू तिला वाचव. तारणं आणि मारणं आता तुझ्या हातात आहे, येळ करू नको. लढून लढून तोंडाला फेस आलाय. माय म्हणली, रावसाहेब आता माझ्यानं येणं होत नाही, पोरीला उमरीला घेऊन जा. मी हे सारे वंगळे धंदे सोडून दिला हो. मी आज पावसर लई बायाचे जीव वाचवलाय, तुम्ही आता आमचा जीव घ्यायला निघाला. तुमची जात 12 धसकेची उरपाट्या मुतरंडीची असून काळीज नसलेली आहे. काम असलं की पाया पडता आणि काम सरलं की पाय तोडता तुम्ही. आपलं आणि तुपलं तुम्हाला काय बी कळत नाही. तुम्ही आमचं खाणं पिणं हागणं बंद केल्या. आमचं झोपडं तुम्ही जाळणार होत्या, माझ्या लेकाला मारणार होत्या, त्याचे हातपाय कुऱ्हाडीनं तोडणार होत्या आणि माझ्या धन्याला बी जाळणार होत्या. तुम्हाला माणूस म्हणाव का ढोर म्हणाव?
अरे ढोराला तरी अक्कल आहे, पर तुम्हाला नाही. तुमच्या परीस राजाकार बरे होते. त्याईनं मांगा मारांना कवाच मारलं नाही. ते चोर आणि डाकू होते, ते त्याईलाच धरून मारत होते. तुम्ही तर त्याही बरीच वांगळे. जा, मी येत नाही. राव म्हणे, माई आता तू भेगीनं चल. उद्या मला शेणात बुडवून खेटरानं 50 मार आणि 1 म्हण. आत्ता येळ करू नको. माय म्हणली, रावसाहेब, बहिष्कार का काय म्हणतात ते गावात चालू आहे. तुम्ही मला गावात नेऊन मारून टाकाल. माझा तुमच्यावर तिळभर बी विश्वास नाही. मी तुमच्या घरी येत नाही. तुमच्या लेकीला गाडीत बसून माझ्या घरी आणा. मी तिचं बाळणपण करेल. बाईलेक होय, मी तिला मरणाच्या दाढेतनं काढीन. पळा, येळ करू नका, नाही तर पोरगी हातची निघून जाईन. आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या नावानं जय बोला. त्या रावानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाचा जयघोष करून गावात गेला तेव्हा मराठवाडा पेटला होता. जबरदस्त आगडोंब उठला होता. सवर्ण चावताळले आणि बावचळले होते. आंबेडकरवाद्यांना कापण्यासाठी मुसलमानाच्या घरच्या सुऱ्या घेऊन रस्त्याने हिंडत होते. मांगा मारांना जाळत होते. बायांच्या इज्जती लुटून त्यांचे कपडे फेडून त्यांना नाचवत होते. मारत आणि ठोकत होते. तेव्हा माय रावच्या लेकीला मरणाच्या दाढीतनं सही सलामत बाहेर काढतो म्हणत होती. जेव्हा पहिला रोज जवान पोरगी गाडीत बसून रडत आणि बोंबलत मागवाड्यात आली, सवरून सावरून आमच्या झोपड्यात बसली, त्रास सहन न झाल्यामुळं आडवी झाली, तेव्हा मायनं तिला कोणचं औषध दिलं कोणचं नाही ते तिला माहिती. 10 मिनटं आधी रडणारी बाई खळखळून हसली. तिला पोरगं झालं होतं. राव भलता हसला, आनंदानं म्हणाला, माई, तुझ्या हाताला लय गुण आहे. तू माझ्या एकुलत्या लेकीला वाचवलीस. तुला जन्मोन जन्मी बरं होऊ दे. तुझ्या झोपडीची माडी होऊ दे. माय म्हणली, रावसाहेब, हे पोरगं मोठं झालं की मारामांगांना मारा, तोडा आणि घरं जाळा असं त्याला सांगा. असं खोचक बोलून मायनं पोराची नाळ कापली आणि वर सुडक्यात बांधून रावाच्या हवाली केली. तेव्हा राव आणि रावाची लेक बाळाला घेऊन गाडीत बसली, घरचा रस्ता धरली. 2 महिने लोटले असतील किंवा नसतील तेव्हा नांदेडजवळचं सुगाव पेटलं होतं. त्या आचीमुळं माझं रक्त सळसळत होतं. तिथं जाऊन त्या भाड लाल उपरणीवाल्यांचे मुडदे पाडावे असं वाटत होतं. तिथल्या दलितांना त्या गावगुंडांनी नाहक धारेवर धरलं होतं. त्यांना सळो का पळो करून सोडलं होतं. शूर भीमसैनिक तसूभरसुद्धा डगमगत नव्हते, मोठ्या धीरानं राहत होते. भागूबाईवानी इकडं तिकडं पळत नव्हते की त्या गावगुंडांना दबत नव्हते. सेनापती मजबूत असायला लागतो आणि त्या सेनापतीचं नाव होतं जनार्दन मवाडे. या सेनापतीनं लोकांना धीर दिला, जगण्याचं बळ दिलं. म्हणून त्या गावगुंडांनी त्या सेनापतीचा गनिमी काव्यानं खून केला. जनार्दन मवाडे हे बाबांचे सुपुत्र शहीद झाले. गावगुंडांची हिंमत वाढली. ते निवळ कुत्र्यावानी भुंकत रस्त्यानं कपाळाला उभा कुंकू लावून हिंडत होते. त्यांना आपण मोठा गड जिंकल्यावानी वाटत होतं. एका वाघाला 10 जणांनी मिळून मारलं, याला बहादुरी नाही म्हणत. त्यांना चांगलं माहिती होतं की एक भीमसैनिक 10 जणांना भारी आहे, त्याच्या अंगात वाघाचं बळ आहे. जनार्दन नावाच्या वाघात दोष कुठलाच नव्हता. ते फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे कट्टर अनुयायी होते, म्हणून त्यांना शहीद व्हायला लागलं. टेंभुर्णी हे बिलोली तालुक्यात असलेलं गाव, जातीयवादाचं माहेरघर. तिथे एक ढालीवानी छातीचा ढाण्या वाघ राहत होता. त्याचं नाव पोचीराम कांबळे. या वाघाच्या देहात 10 वाघाचं बळ होतं. तरी पण तो वाघ कोणावर गुरकत नव्हता, डरकाळी फोडत नव्हता. जर कोणी त्या वाघाला जाणून बुजून त्रास दिला तर तो त्रास देणाऱ्या लांडग्याची घाटी फोडत होता. म्हणून त्या वाघाला टेंभुर्णीचे रानकुत्रे घाबरत होते. त्याच्यावर कोणी भुकत नव्हतं. हा वाघ स्वाभिमानी होता. बाबासाहेब आंबेडकरांचा खराखुरा चेला होता. त्यांच्या शिकवणीमुळं त्याच्या देहात प्रचंड शक्ती निर्माण झाली होती. म्हणून पोचीरामजी गावात ताठ मान करून जगत होते. ते गावगुंडांच्या नजरेत ठासून वरले. पोचीरामजी कोणापुढं हात पसरत नव्हते, हे कोणा मांगेला हात पसरू देत नव्हते. त्यांनी मांगात संघटन निर्माण केलं होतं. तिथल्या मांगवाड्यात कोणत्याही पाचड गावगुंडाची फिरायची हिंमत नव्हती, इतका त्यांचा गावात दरारा होता. काही दिवसांनी नामांतराच्या लढ्याने उग्र रूप धारण केलं. जे स्वाभिमानी मांग महार होते ते गावगुंडांचे लक्ष बनले. त्यापैकी पोचीरामजी कांबळे हे एक होते. त्या गावच्या गावगुंडांनी पक्क ठरवलं होतं, हा मांग एका दोघाची डाळ शिजू देणार नाही. म्हणून 100 ते 150 लोकांनी त्यांचा पाठलाग केला.
त्यांच्या हातात तलवारीवाणी तेज भाल होती. त्यामुळं गावगुंडांची पाचावर धारण पडली आणि एक गावगुंड घाबरून म्हणला, अरे पोच्या, तुझ्या हातातली भाल फेकून दे र, आम्ही तुझ्या केसाला बी धक्का लावणार नाही. तू महारासंग राहू नको, या आंबेडकरांच्या जयवंतीत भाग घेऊ नको, आम्ही तुला जीवदान देऊ. पोचीरामजी म्हणले, बेईमाना, मला जीवदान नको, मला मरण आलं तरी चालेल. मी बाबा आंबेडकरांची जयवंती वर्षानं साजरी करणार, महारासंग राहणार, कारण महार आमचे मोठे भाऊ होतं. मी माझ्या हातातली भाल फेकणार नाही. जो कोणी मायेचा लाल माझ्यावर चालून येणार त्याचं मी ह्या भालीनं ढेरगं बाहेर काढणार, ध्यानात ठेव. असं त्यांनी धमकावल्यावर गावगुंडांनी त्यांच्यावर दगडाचा मारा चालू केला. म्हणून त्यांनी त्या रानकुत्र्यांच्या हातावर तुरी देऊन पळ काढला. एका उकिरड्यात खताचं लाल पाणी होतं, त्यात त्यांनी आसरा घेतला. डोक्यावर कचरा घेऊन पाण्यात उभे राहिले. तेव्हा तिथे एक गावगुंडांना मदत करणारी बाई परसाकडं बसली होती. तिने तिचा कार्यक्रम आटोपली. एक गावगुंड तिला म्हणाला, बाई, तुला पोच्या माग दिसला का? ती म्हणली, तो काय उकंड्यात लपून बसलाय. असं तिने म्हटल्यावर गावगुंड तिथे गेले आणि पोचीराम कांबळे नावाच्या शूर वाघाला धरून बाहेर काढलं. त्यातला एक गावगुंड फार बदमाश होता, विषारी होता, त्याला काळीज नव्हतं. माणूस असून माणसाचं रक्त गटागटा पिण्यावानी भेसळ कुत्रं होतं ते. त्यानंच सगळं घडवून आणलं. त्यांनी साध्या माणसांना पितवलं. त्यांनी पोचीराम कांबळेला भयंकर छळलं, जेरजेर केलं. तिथं एक H4 पराठ्याचा खूप मोठा ढग होता. त्यावर पोचीरामला टाकून गावगुंड म्हणला, पोच्या, रामाचं नाव घे, मी तुला सोडतो. पोचीरामजी म्हणले, नागण्या, मी रामाचं नाव घेत नाही, मी नाव घेतलं तर भीमाचं घेतो. असं त्यांनी म्हटल्यावर त्या गावगुंडाचं माथं बिथरलं आणि त्या पराठ्याच्या ढगाला त्यांनी आग लावली. पोचीराम नावाचा वाघ बाबासाहेब आंबेडकरांच्या पवित्र नावाचा जयघोष करून हसत हसत प्राण सोडला. हा म्हणता त्या वाघाचं रूपांतर राखेत झालं. पोचीरामजी बाबासाहेबांच्या नावानं शहीद झाले. त्यांचं नाव इतिहासात सुवर्णाक्षरानं लिहिलं गेलं. अनेक प्रतिभासंपन्न शाहिरांनी त्यांच्यावर पोवाडे रचले. पण त्यांचा मुलगा चंदर कांबळे मात्र खवळून होता. छातीवर हात ठेवून म्हणत होता, मी माझ्या बापाचा बदला घेईल तर नावाचा चंदर होईल. जेव्हा पोचीरामजी कांबळे शहीद झाले तेव्हा चंदर बराच मोठा होता. त्याला सगळं समजत होतं. 4-5 वर्ष तो चुपचाप राहिला. जवळ फरशी कुऱ्हाड बाळगायला लागला. रोज तिला निशाण्यावर घासायला लागला. तेव्हा त्याची माय म्हणली, चंदर, निशाण्यावर कुऱ्हाड का घासलास र? माय, अगा असंच घासाला हो. चंदर, कोणाच्या वाटं गिटं जाऊ नको बरं काय. माय, मी कोणाच्या वाटं जात नाही, तू दांडळू नको. तो काम करत राहिला. कोणाकडेही तिरस्कारयुक्त नजरेनं बघत नव्हता तो. ज्या कपटी लाल उपरणीवाल्यानं त्याच्या बापाचा नाहक खून केला तो दिसला की त्याचं पोट पिळायचं, पोटात खंडीभर राग पाडायची. त्याला जमिनीवर लोळवून त्याच्या नरडीचा घोड घेऊ का काय असं त्याला वाटायचं. 4-5 दिवसांना तो एकदा तरी दिसायचा. म्हणून तो रोज फरशी कुऱ्हाड निशाण्यावर घासायचा, कमरेत खोचून ठेवायचा. त्या कुऱ्हाडीचा दांडा फक्त फुटभर होता. एक दिवशी तो मन लावून कुऱ्हाड निशाण्यावर घासत होता. त्या धारीवर बोट फिरवत तो म्हणला, माय, ही कुऱ्हाड 4-5 रोजात कुणाचा तरी जीव घेते, हिला आता वस्ताऱ्यावानी धार आली. माय म्हणली, चंदर, कुणाचा बी जीव घेऊ नको. ज्याने तुझ्या बापाचा जीव घेतला त्याचा जीव घे. हा म्हणला, माय, तू जसं म्हणशील तसं करतो. तो जातीयवादी गुंड मुलीला घेऊन बसस्थानकाकडे जात होता. आपला आता जीव जाईल असं त्याला स्वप्नातही वाटलं नाही. जगा आणि जगू द्या ही हजारो वर्षापासून चालत आलेली जगाची रीत आहे. या नीच माणसानं पोचीरामला जगू दिलं नाही, मग त्यांच्या काळजाचा तुकडा चंदर त्याला कसं जगू देणार? तो त्याच्या मागेच होता. वाघ शिकार आरसाट्यात आल्याशिवाय करत नाही, तसं या छाव्याच्या आरसाट्यात तो दुष्ट माणूस आल्यावर त्यांनी कमरेची फरशी कुऱ्हाड काढली आणि झाडावरचं खण कुऱ्हाडीनं छाटावं तसं एका दणक्यात त्या दुष्टाचं मुंडकं झाडावेगळं केलं. तेव्हा कुठं त्या छाव्याला बरं वाटलं. तेव्हाची प्रसारमाध्यमंसुद्धा जातीयवादी होती. एक निरपराध शिवसैनिकाचा खून अशी वर्तमानपत्रात बातमी प्रसिद्ध झाली. आणि जेव्हा पोचीरामजी कांबळे शहीद झाले तेव्हा एका गुंडाचा खून अशी बातमी मेंगुळ्या वार्ताहरांनी पाठवली आणि संपादकांनी वर्तमानपत्रात छापली. त्यावेळी मी नुकतंच MA इंग्रजी झालो होतो.
TC काढण्यासाठी बिना तिकीट प्रवास करत नांदेडला जात होतो. एका सामान्य डब्यात मी गुपचूप खोट्यावानी उभा होतो. माझं सगळं ध्यान तिकीट चेकरकडं होतं. माझा चेहरा पाडला होता. जेव्हा गाडी मुगुटच्या स्टेशनात येऊन थांबली तेव्हा माझ्या डब्यात 7-8 मध्यम वयाच्या बाया 7-8 गडी येऊन बाकावर बसले. त्यांचे चेहरे रखरख होते. एका मामावलीच्या डोळ्यातनं आसवाची नदी वाहत होती. तिने तिच्या फाटक्या पदरानं आसवं पुसली, हंबरडा फोडत गौरण मांडत बसली. माझी चंद्रकला लय नादर होती. दुश्मनाच्या डोळ्यात भरून उरणारी पोरगी होती. बेगड चमकल्यावानी चमकत होती. मी नको म्हणली तरी बी जाळण आणायला रानात गेली. घरी मात्र परतून आली नाही. तिच्या संघच्या पोरीनं समधी हकीकत मला येऊन सांगितली. चंद्रकलाची पुंड्या भाड्यानं इज्जत घेऊन तिच्या माय अंगात फक्की मिरचू भरला आणि तिच्या करटुल्याच्या फुलावानी नाजूक माय अंग चाकूनं कापून धोंड्यावर ठेवला आणि तिचे त्या कापर कडदुग्यानं थानं बी कापून टाकला. पाप्यानं मारलं, पाप्यानं येऊन सांगलं, या धर्तीवर आमचा वाली कोणी नाही. नामांतर का काय म्हणतात त्याला ते चालू आहे, म्हणून त्या कडुल्यानं माझ्या लेकीला मारलं. त्याच्या माय बहिणीचे थानं आणि फोदे कोणीतरी कापल, कुत्र्यापुढं टाकल. पोलीस पाटील आणि सरपंचाच्या गाडाईनं तिला हेरी बाहेर काढून सरणावर ठेवलं, आग लावली. या कानाची त्या कानाला खबर लागली नाही. त्याईच्या लेकी बाळीचे थानं आणि फोदे गिधाडानं खाऊ दे असं सरापाचं टेकडं देऊन ती थांबली, डोळं चोळत बसली. त्यावेळी 5-50 दलितांचे खून झाले असावेत आणि ते पोलीस पाटील सरपंचानं पचवले सुद्धा असावेत. गोऱ्यांनी काळ्यावर अत्याचार केले, ज्यू लोकांवर अत्याचार झाले, पण कोणत्याच काळ्या आणि ज्यूबाईवर अमानुष अत्याचार केला नाही. पण इथल्या गावगुंडांनी दलित स्त्रीवर बलात्कार करून भयंकर अत्याचार केला. इतका अत्याचार कुठंच झाला नाही. इंग्रजांनी भारतीयांवर अत्याचार केले, पण दलित स्त्रीला छळलं नाही त्यांनी किंवा तिच्याकडे तिरप्या नजरेनं बघितलं नाही. रजाकारांनी हिंदूवर अत्याचार केले, पण ते इतके भयानक नव्हते किंवा इतक्या खालच्या पातळीचे नव्हते. मानवतेला काळीमा लावणारा अत्याचार जगाच्या पाठीवर कुठेही झाला नाही, पुढेसुद्धा कदाचित होणार नाही. हा दलितावरचा अत्याचार 1-2 वर्ष चालला नाही, सतत 8 ते 10 वर्ष चालला, तरीही नामांतर झालं नाही. त्यामुळे दलित तरुणांची मनं मशालीवानी पेटली. त्यांनी मोठमोठ्या शहरात मोर्चे काढले, महाविद्यालयं बंद पडले, तरी त्या काळच्या सरकारचे डोळे उघडले नव्हते. म्हणून प्राध्यापक जोवेंद्र कवाड यांच्या लाँग मार्चमध्ये अनेक तरुण भीमसैनिक सामील झाले. तेव्हा इथल्या परडावानी सुस्त सरकारची झोप उडाली. त्याच काळातला एक धाडसी गौतम वाघमारे नावाच्या भीमसैनिकानं बाबासाहेब आंबेडकरांच्या नावासाठी आत्मदहन केलं. मग भीमसैनिक भलते चिडले. शेवटी शरद पवार सरकारनं 14 जानेवारी 1994ला विद्यापीठाचं नामांतर केलं नाही, फक्त नामविस्तार केला. काही का असेना शूर भीमसैनिकांचा विजय झाला. इथल्या जातीयवाद्यांच्या थोबाडात जबरदस्त थापड बसली. या 15 ते 16 वर्षाच्या काळात 14 भीमसैनिकांनी बाबांच्या पवित्र नावासाठी प्राणाची आहुती दिली. त्या शहीदांना माझा कोटी कोटी मानाचा मुजरा. प्रति आदरणीय रंगारावजी, स्नेही मुद्रा. हुजूर चुलीवर ठेवलेल्या राहण्यावाने माझं काळं ढूसांग सन्नान तापलं होतं. वेडं बडबडावं तसा मी वाडीवर बडबडत चढफडत होतो. डोळे मात्र काही केल्या उघडत नव्हते. माझा कांठाळ्या बसवणारा पहाडी आवाज अलका मालकिणीच्या तीक्ष्ण कानावर जाऊन आदळला. म्हणून त्या घरातून धावत पळत जिन्यावरनं माडीवर आल्या. माझ्या गरम अंगाला हात लावून बघितल्या आणि परत घरात जाऊन कांता मालकिणीला घेऊन लगबगीनं माडीवर आल्या. दोघींनी मला धरलं, बैठकीत खोलीत आणलं, पलंगावर झोपवलं. अलका मालकिनीने माझं संपूर्ण अंग ओल्या सुडक्या फडक्यानं पुसून टाकलं. कांता मालकिनीनं माझ्या डोक्यावर ओल्या फडक्याच्या पट्ट्या ठेवल्या. त्यामुळं माझा ताप निवळला. 10 हात उड्या मारत पळत गेला, तरी दोघी मावल्या थांबल्या नाहीत. दिवसाच्या आगमनानंतर त्यांनी मला दवाखान्यात नेऊन घरी आणलं. माझी सेवा केली, त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे. हुजूर, अलका आणि कांता मालकिनीच्या रक्ताच्या थेंबाथेंबात दया, माया, करुणा, भावना, मायेचा ओलावा ओतप्रोत भरून उरला आहे. त्या मावल्या नाही, त्या मायेच्या सावल्या आहेत. आपण सुद्धा गोरगरिबांना जवळ घेऊन त्यांच्यावर प्रेमाचा पाऊस पाडणारे आहात. हुजूर, अलका आणि कांता मालकिनीनं पाठच्या भावावानी खाऊ घातलं मला, वरून दुप्पट मोबदला दिला मला, म्हणून त्यांच्या उपकारांचे प्रचंड ओझे माझ्या शिरावर आहे. आयुष्यभर ते तसंच राहणार आहे. मी भाग्यवान आहे.
हुजूर आपल्या आणि मालकिनीच्या शुभाशीर्वादामुळं मी इंग्रजी व्याख्याता म्हणून आजच मोठ्या हरिकानं कामावर रुजू झालो, म्हणून हा पत्रप्रपंच. मालकिणींना स्नेहपूर्वक वंदन. भावी बालकांना अनेक उत्तम गोड आशीर्वाद. कळावे आपला भूतकाळातला एक मजूर दौलतराव. मी जेमतेम नोकरीला लागलो. घरची परिस्थिती वाईटच. माझ्यासारखं भावांचंही शिक्षण व्हावं असं नेहमी वाटे, म्हणून माझ्या मिळकतीतून त्यांना पैसे पाठवायचो. पण बापू खुश नव्हता. हेमंत आणि जयवंतानं त्याला दुःखी केलं होतं. तो म्हणायचा, दौलत, एका माईच्या पोटातून आलेले 4 भाऊ सारखे नसतात. पहिलं पक्कं असतं, दुसरं लुच्चं असतं, तिसरं सच्चं असतं आणि 4वं असं तसंच असतं. तसे तुम्ही 4 भाऊ सारखे नाही, त्यामुळं मला वंगळ वाटतंय. अरे कुंभाराच्या घरनं माणूस 4 गाडगे विकत आणते. 4 गाडगे तुपाला जातील हे मात्र अजिबात सांगता येत नाही. एका गाडग्यात त्या घरची बाई दूध भरून ठेवते, दुसऱ्या गाडग्यात दही भरती, तिसऱ्या गाडग्यात तूप आणि 4व्या गाडग्यात ती बाई तिच्या दुखण करून नवऱ्याचा घुरट मूत भरून ठेवते. झुंझुरक्या पहाराला ते गाडगं उकंड्यावर नेऊन टाकते. तसं हेमंत्या 4वं गाड आहे. बडवं डोसकं जागेवर ठेवून अभ्यास करत नाही. बापू नेहमी त्याला टोकून बोलायचा, त्याचा पाणउतारा करायचा. माय मात्र सगळ्यात जास्त लाड हेमंताची करायची. म्हणायची, मायची माया सर्व्या बाळावरी आणि अवघड जागी चिमणी खोपा करी. ती त्याला वेळेवर खायला द्यायची, त्याचा चांगला रोजाजोपा करायची, त्याला सुकलं कोमेजलं म्हणायची. बापू मग रागून म्हणायचा, तू भलती चवंडकी आहे, एकाला हाताशी दुसऱ्याला पोटाशी धरू नको. हे रिसाड बेनं थोडं बी अभ्यास करत नाही, पुस्तकातल्या 4 वळी लिहून काढत नाही, नुसतं दुखण करू माणसावानी कोर कुटवा खाऊन दिवसभर बाजावर कुत्र्यावानी लोळत राहते. असं बापू म्हटला की माय गप बसायची. त्यानं कामाला गेला की ह्याला चांगलं वंगळ खायला द्यायची. त्यामुळं तो भलता काळ्या मांजरावानी स्वाकला. हेमंताचा इंग्रजी विषय राहिला होता, त्याला तो खूप अवघड वाटत होता. बापूला माहिती होतं, पण मुद्दाम चिमटा घेत खोचकपणे बोलत होता. हेमंत, तुझा कोणचा विषय राहिला रे? इंग्रजी. इंग्रजी लय अवघड आहे का रे? हां, मग रोज इंग्रजीचा अभ्यास करत जाय की. मेहनत केल्यानं पोलादी माळबी बी फोडून काढता येते. अरे हा साधासुद्धा इंग्रजी आहे. मी दिवाळीनंतर पास होतो. बाबा, दिवाळीनंतर पास होतो म्हणल्यानं चालत नाही. त्याच्यासाठी रोज ठाण मांडून बसायला लागतं, तेव्हा कुठं यश पादरात पडतं. तुला लागली फुकट गायची सवय, तू लागला भलतेचा आळे करायला. बापू हेमंतवर भलता रागवत होता, हलक्या भाषेत कल्पून बोलत होता. हा पूत 4-5 वर्ष मॅट्रिक झालाच नाही. ज्यावेळी तो 20 वर्षाचा झाला त्यावेळी गजकारणावानी लागाळू राजकारणच स्वतःला झोकून दिला. त्याचा वर्गमित्र सुदाम BA झाला. दोघांची मस्त मैत्री जमली होती, न तुटणारी. शेलगावात 10-12 वर्षापासून दलितांचे गायरानाचे पट्टे करून मिळाले नव्हते. बिचारे अंगठा छाप उपेक्षित तलाठ्याला पैसे देऊन थकले. त्यामुळे त्यांचा जीव नाकात येऊन गुदमरत होता. भलते मेटाकोटीला आले होते. या अडाणी पामरांची अवकाळा बघून दोघं झाले नाराज. तहसीलदाराला दिलं निवेदन. त्या भल्या माणसानं थोक्याला थोका लावला आणि गप बसला, कारण त्याच्या आडमोठ तोंडाला गोरगरिबाचं भाकर भाजी खाऊन तयार झालेलं रक्त लागलं होतं. त्याचं मुख्य कारण म्हणजे शेलगावच्या तलाट्यानं त्याच्या दप्तराला पेरे लावला नव्हता. हेमंतानं सुदाम्यानं त्या तलाट्याला चांगला धारेवर धरला. त्यांनी त्याला जीवे मारण्याच्या मुरदाड धमक्या पण दिल्या, कारण दोघं एखाद्या अस्सल गुंडावानीच दिसायचे. त्या तलाट्याची डाळ पातळ झाली. गाव लोक धोट आणि शिरजोवाला बघून खाली मान घालून आपल्या वाटेनं जात. तलाठी म्हणत असे, हेमंत, मी तुझ्या नावानं पोलीस ठाण्यात रिपोर्ट देणार आहे. हा म्हणायचा, तू तलाठी नाही, थोड्या बांद्राची चिलाटी आहे. मी हिथं खायचं ते तिथं खाईल. मला पोलिसाची त्याची भीती नको दाखवू. मेंगळी धमकी देऊ नको, आमच्या नादाला लागू नको. तलाट्या, तुमची जात कुत्र्यावानी आडवे टांग करून पळपळ मुतणारी आहे. तू 8 दिवसात पेरे लावलं तर ठीक, नाही तर मी तुला उमरीच्या रस्त्यावर लोळवलं. अशी जबरदस्त काळीच फोडणारी आणि फुफ्फुस तोडणारी, आतड्याला भोकं पाडणारी धमकी सुदामानं दिली. त्यामुळे त्या भूतानं साऱ्या लोकांचे पेरे लावले. निवडणुकीचे तासी 100 किलोमीटर वेगानं वारे वाहत होते. आयुष्यमान कांबळे भोकर मतदारसंघातनं आमदारकीच्या निवडणुकीसाठी उभे राहिले होते. ते भलते खंबीर, त्यामुळं पक्षानं त्यांना वगळलं होतं, म्हणून त्यांनी अपक्ष उमेदवार म्हणून निवडणुकीच्या रिंगणात उभे राहिले.
आयुष्यमान कांबळे चांगले उपासक असून मांगांना जवळ करत होते, त्यांचा तिरस्कार करत नव्हते. म्हणून हेमंत त्यांचं तनानं मनानं धनानं काम करत होता. त्याची भाषणशैली वेधक आणि भेदक होती. लोकांची फाटकी तुटकी मनं बांधायचा, विरोधकांची फटफजिती करायचा, त्यांना मस मांजऱ्या खडकावर उचलून आपटायचा. अनेक खुसखुशीत उदाहरण देऊन त्यांची चांगली ओढवायचा आणि आयुष्यमान कांबळेची तोंड भरून स्तुती करायचा. RPIचा उमेदवार रिंगणात असल्यामुळं काही महार भरपूर शिव्या हसडत होते. हेमंतला हलक्या प्रतीच्या धमक्या देत होते, जातीवाचक बोलत होते. महारांनी अशा जातीवाचक शिव्या आणि धमक्या दिल्यामुळं हेमंत पक्का आंबेडकरवादी असून बरा घाबरला. काही कामापुरते तर काही खायापुरते महार चांगले होते हे त्यालाच कळून चुकलं. त्याची हिंमत खचल्यामुळं महार भलते चेकाळले. म्हणून आयुष्यमान भगवानराव कांबळे आणि हेमंत गुप्त बैठका घ्यायला लागले. महारवाड्यात पाय सुधीक ठेवत नव्हते, फक्त मांगवाड्यात जाऊन मांगांना फोडत होते. कांबळे जिद्दीला पेटले. आपलंच दात आणि आपलंच ओट असल्यामुळं गप झाले. निकाल जाहीर झाला. त्यांचं डिपॉझिट सही सलामत वाचलं होतं फक्त मांगांच्या मतामुळं. पण हेमंत जे करत होता ते बापूला पटत नव्हतं. तो त्रासला होता, नाराज झाला होता. म्हणला, हेमंत, आपल्यासारख्या गरिबांना निवडणुकीत भाग घेऊ नवं की कोणाचा प्रचार करू नये. तुला काम नाही म्हणून तू मांजराचं डोसकं करायलास. तू चांगला अभ्यास कर, 10वी पास होय. पोचीराम कांबळेवानी तुला कोणी बी मारून टाकल. अरे आपल्या मागं पुढं कोणी नाही. हा वांगळा धंदा सोडून दे. बापूचं म्हणणं त्याच्या अंतर्मनाला पटलं होतं. म्हणून त्यानं दंड थोटले अभ्यासाला भेटला. कसा तरी पुरवणी परीक्षेत 50% 10वी पास झाला. तेव्हा आयुष्यमान कांबळेंना अध्यापक विद्यालय बिना अनुदान तत्वावर मिळालं होतं. हेमंत त्यांना भेटला. म्हणाला, कांबळे साहेब, माझा नंबर D.Edला लावून देता का? ते म्हणले, हेमंत, तू मॅट्रिक पास झाला का? किती मार्क मिळाले? हेमंतनं सांगितलं 50%. तर म्हणले, हेमंत, तुझी टक्केवारी कमी आहे. हेमंत म्हणला, काय बी करा पण माझा नंबर D.Edला लावा. ते म्हणले, हेमंत, लावून देतो, पण फुल नाही, फुलाची पाकळी आपल्या अध्यापक विद्यालयाला द्यायला लागेल. मी दुसऱ्याकडनं 15,000 रुपये डोनेशन घेतो, तू 1,500 रुपये तरी दे. जेवढे मांगाचे पोरं असतील तेवढे घेऊन ये. मी त्यांच्याकडनं फक्त 2,000 रुपये डोनेशन घेईन. मी आमच्या बौद्धांकडनं 15,000 रुपये घेणार आहे. मांग जात खूप इमानदार, खोटं नाटं बोलत नाहीत, फसवत नाहीत. त्यांच्या मतामुळं माझं डिपॉझिट वाचलं. जयवंत 10वी पास होऊन माझ्याजवळ शिकत होता. या दोघापरी थोडा डोक्यानं बारा, म्हणजे बराच बारा होता. तो चांगल्या प्रकारानं 12वी पास झाला. इंग्रजी साहित्य घेऊन BA करायला लागला. तेव्हा माझा 4 नंबरचा म्हणजे सगळ्यात लहान भाऊ बळवंत मॅट्रिक झाला. बळवंत, हेमंत दोघांचा D.Edला नंबर लागला. मी दोघांचे रुपये 3,000 डोनेशन दिलो. दोघं एका खोलीत राहून शिकत होते. त्यामुळं माय आणि बापूचा पाय जमिनीवर ठरत नव्हता. 4 पोरं 4 मार्गाला लागले पाहिजे असं त्यांना वाटत होतं. दोघंही अभ्यासात मग्न झाले होते. काय झालं कोणास ठाऊक, खाजगी अध्यापक विद्यालयाची मान्यता शासनानं काढून घेतली. त्यामुळं 18 पगड जातीची पोरं अनवाणी वनवन भटकायला लागली. नांदेड जिल्ह्यातल्या एका हलक्या हृदयाच्या कमकुवत काळजाच्या पोरानं त्याचा जीव पंचमहाभूतांना अर्पण केला. त्यामुळं बरे पोरं चिडले. औरंगाबादच्या हायकोर्टात पिटिशन दाखल केले. हेमंत आणि बळवंत बेकार फिरायला लागले. नकटीच्या लग्नाला 1700 इग्न असं बापू कातावून म्हणत होता. माझाही खर्च खूप वाढला. सगळेच एकाच्या कामावर बसून खात होते. माय बापू माझ्याकडनं मोठ्या हक्कानं पैसे घेऊन जात होते. माझी मात्र पंचायत होत होती. हेमंत बेकार झाला. पुन्हा राजकारणाच्या रेशमी जाळ्यात अडकून पाडायचा प्रयत्न करायला लागला. त्यामुळं सुदाम यांनी भोकरच्या तहसीलदारा साऱ्या दलितांच्या गायरानाचे पट्टे करून मिळाले पाहिजे असं चटकमटक खमंग निवेदन दिलं. पण त्या हृदय आणि मेंदू नसलेल्या माणसानं त्या निवेदनाला केराची टोपली धावली. लातो का भूत बातों से नहीं मानता म्हणून त्यांनी तहसीलदाराला आमरण उपोषणाचा इशारा दिला. तो माणूस बराच घाबरल्यावानी झाला. म्हणला, पोरांनो, आम्ही तुम्हाला 15 दिवसात गायरानाचे पट्टे करून देतो, घाबरू नका. पोरांनी 15 दिवस वाट बघितली. भोकराचं काळं कुत्रं बी शेलगावला आलं नाही का कोणी त्यांना जमीन वाटून दिलं नाही. त्यामुळं सागर खवळावं तसे खवळले आणि सरळ तहसीलदाराच्या केबिनमध्ये जाऊन आरडाओरड करायला लागले. तहसीलदार डोळे लाल करून म्हणला, पोरांनो, अशा गोंधळामुळं तुमच्या पदरात काळ्या गोट्यातले लाल गोटे पण पडणार नाहीत. शांततेच्या मार्गानं संघर्ष करा, नाहीतर बिनबाड्याच्या कुलीत हवा खायला पाठवतो. पोरं म्हणली, साहेब, मेंगोळ्या धमक्या देऊ नका. पट्टे करून देता का नाही सांगा, वांजाड गोष्टी नको.
10 दिवसात पट्टे करून मिळतील असं तो म्हणल्यावर म्हणला, 10 दिवसात पट्टे करून मिळाले तर ठीक, नाही तर आम्ही आमरण उपोषणाला बसणार. तहसीलदार म्हणला, ठीक आहे, करू, तुम्ही जावा आता. दोघांनी शेलगावची वाट धरली. 10 दिवस उलटून गेले. तहसीलदार या बोटावरचा थुका त्या बोटावर करत होता. त्या इमानदार मायबापाच्या लेकरानं गायरानाचे पट्टे करून दिले नाहीत. मग दोघंही काटाळले. आम्ही उपोषणाला बसणार असं निवेदन तहसीलदाराच्या माथी मारलं. उपोषणाला बसले. शासन आणि त्यांचे लोक होते दगड. दगडाला पाझर कसा फुटणार? काही का असेना 6व्या दिवशी डॉक्टर आला. दोघांची तपासणी करून गेला. दोघं बरेच रोडावले होते. चेहऱ्यावरची हाडं स्पष्ट दिसत होती. म्हाताऱ्याच्या अंगावर सुरकुत्याचं जाळं पसरावं तसं त्यांच्या अंगावर पसरलं. 8वा दिवस उजाडला. हेमंत म्हणला, सुदाम, तू मेल्याचं सोंग कर, डोळे पांढरे कर, हातपाय ताणून जमिनीवर धड टाकून दे. मग काय विचारता? सुदाम होता. त्याने डोळे पांढरे केला, हातपाय ढिले करून जमिनीवर आडवा झाला, 4-5 मिनटं डोळे बंद केला. मेल्याचं सोंग मस्त वाटवला. तहसीलच्या लोकांनी त्याला दवाखान्यात न्याला, भरती केला, सलाईन लावला. तेव्हा कुठं तो शुद्धीवर आल्याचं सोंग केला. मग तहसीलदार नावाच्या दगडाला पाझर फुटला आणि म्हणला, हेमंता, मी तुला 8 दिवसात सगळे लोकांचे पट्टे करून देतो, तू उपोषण मागं घे. माझ्यावर विश्वास ठेव, विश्वासघात नाही करणार. हेमंत म्हणाला, साहेब, भरोशाची म्हैस हलगड देते, वागार देत नाही. तुमच्यावर तर माझा तिळभर बी विश्वास नाही. मी आता तुमचं मधाचं बोट चाकणार नाही का माझं उपोषण मागं घेणार नाही. साहेब, मी आज मेलो तरी बी माझं उपोषण मागं नाही. माझ्या अंगावर वारुळ चढू द्या, मला फिकीर नाही. असं त्यानं खणखण आवाजात म्हणल्यावर तहसीलदाराचा झाला नाविलाज. तो केबिनमध्ये गेला. तेव्हा हेमंत बराच गाळाला होता. त्याला बरोबर बोलता येत नव्हतं, बसता येत नव्हतं. त्याचं BP लो झालं. डॉक्टर तहसीलदार कार्यालयात गेला आणि म्हणला, साहेब, हेमंत नावाचं पोर उद्या जिवंत राहील का नाही हे मात्र नक्की सांगता येत नाही. त्याचं BP लो झालं आहे. डॉक्टरच असं म्हणल्यावर तहसीलदार नावाचं हट्टी माकड ततपप करायला लागलं. त्याला तरतरून घाम फुटला. कसा तरी तो वाटवागळवानी करायला लागला. त्याने खिशातली गोळी काढली, तोंडात टाकली, बाहेर आला. म्हणला, हेमंत, उपोषण मागं घे, मी 4 दिवसात देतो पट्टे करून. हेमंत म्हणला, साहेब, लबाडाचा अवतान जेवल्याशिवाय खरं नाही. मी उपोषण मागं घेत नाही. पाहिजे तो उपोषण मागं घेतो, 2 दिवसात सगळ्याचे पट्टे करून देतो असं लिहून देता का? देतो असं म्हणून तहसीलदार केबिनात गेला. लेटर हेडवर सगळं लिहिला, सही मारली, शिक्का केला, हेमंतच्या हातात कागद दिला आणि हेमंतानं मजकूर वाचून उपोषण मागं घेतला. शेवटी दोघांनी विजयाची पताका खांद्यावर घेतली, घरी आले. 3ऱ्या दिवशी तहसीलदार त्याची माणसं शेलगावात आले आणि साऱ्या मागासवर्गीयाचे पट्टे करून दिले. आम्हाला 4 एकराचा पट्टा मिळाला. तेव्हा कुठं हेमंत नावाचं चक्रीवादळ थंड झालं. हक्काची पसाभर काळी मिळाली. बापू आनंदला, माय खुश झाली. म्हणे, शहरात घर आणि खेड्यात वावर असावं म्हणता माणसाला किंमत असते. हे ती आधीपासनं म्हणत होती. तिची इच्छा पूर्ण झाली. हजारो वर्षापासून आम्ही भूमिहीन होतो, आता काळीचे धनी झालो. 7-8 दिवसांनी हायकोर्टाचा निकाल मुलांच्या बाजूनं लागला. सर्व खाजगी अध्यापक विद्यालयातल्या मुलांना शासकीय अध्यापक विद्यालयात समिष्ट करून घ्या असा निकाल. मग हेमंत आणि बळवंत यांचा नंबर नांदेडच्या शासकीय अध्यापक विद्यालयात लागला. त्यामुळं बापू खुश. मी पोट कापून दरमहा त्यांना 1000 रुपये पाठवत होतो. त्यामुळे दोघं D.Ed करत होते. जयवंत BA द्वितीय श्रेणीत पास झाला. विदर्भ महाविद्यालयात MA इंग्रजी करत होता. त्याला मी दरमहा 500 पाठवतो. पण तिघांना पैशाचं सार्थक नाही केलं. जयवंतनं 2 वर्षात MA इंग्रजी भाग 50% पास झाला. जे जयवंतनं केलं ते हेमंत आणि बळवंतनं केलं. मग बापू तिघावर रागवला. दातोट खात म्हणला, फुकट हो, तुम्हाला चांगलं खाऊन चांगला अभ्यास करता येत नाही का? दौलतचा सूड घेऊ नका, त्याचं मन मोठं आहे. माणूस पैसे देताना 10 वेळा विचार करतं र. अरे, भिकाऱ्याला 4 आणे देऊ वाटत नाहीत. त्याचं काळीच भलतं मोठं आहे. त्याने तुम्हाला हजारो रुपये पाठवलं रे. पटापटा शिका, पुढं जा. तुम्हाला काय बी ठावं नाही. काळ 6-6 महिन्याला बदलायला लागला आहे. रात दिवस अभ्यास करा, पास व्हा. अरे, तुम्हाला सांगून सवरून माझ्या तोंडाच्या कान्या वाहिल्या आहेत. जयवंतला फक्त BAला 54% मार्क मिळाले. कमी टक्केवारी असल्यामुळं B.Edला नंबर लागणार नव्हता. म्हणून मी BPEdला प्रवेश मिळवून दिलो, कारण त्याचं B.Edसाठी 5% मार्क धरले जात होते. कसा तरी म्हणजे घरी बसून BPEd झाला. 4 वर्षात जयवंत MA इंग्रजी झाला. त्याला 52% मिळाले.
BA BPED आणि MAचे मार्क मिळून वर्धेच्या BEd कॉलेजात त्याचा नंबर लागला. चांगल्या प्रकारे अभ्यास करून BEd पहिल्या नंबरात पास झाला. हेमंत बळवंत नांदेड जिल्हा परिषदेत प्राथमिक शिक्षक म्हणून लागले. विशेष म्हणजे कोणालाही 5 भोकाचे खडकूसुद्धा डोनेशन द्यायला लागलं नाही. आम्हाला चांगल्या स्वभावाची नेक माणसं मिळाली. त्यांच्यामुळं आमचं जीवन बदलून गेलं. याचं मुख्य कारण म्हणजे माझे माय आणि बापू पवित्र असून त्यांनी कुणाचं मन दुखावलं नाही, कोणाची मनं दुभंगतील असं वाईट काम केलं नाही. मायनं हजारो बायांची बाळंतपणं केली, त्यांना मरणाच्या मगरमिठीतून सही सलामत बाहेर काढली. आजही माय अनेक आयाबायाची बाळंतपणं विनामूल्य करते. ती ठासून आणि मोठ्या आनंदानं म्हणते, माझ्या पोराईला सरकारी नोकऱ्या लागल्या, देवाच्या आशीर्वादामुळं नाही लागल्या, मी आयाबायाचे जीव वाचवल्यामुळं लागल्या. कोण्या बाईचा आशीर्वाद कसा असते आणि कसा नाही कोणाला कळत नाही. माणसानं कोणाचा सराप घेऊ नये, घेता आला तर आशीर्वाद घ्यावा, नाही तर गप बसावं. आज माझा जयवंत रिकामा आहे, त्याचं बी दौलतवानी शिक्षण झालेलं आहे, त्याला आज नाही उद्या नोकरी लागन. बापू हसला. मायेच्या डोळ्यातला उजेड बघला. माय नीटनेटकं लुगडं नेसून गावात फिरते. बापूसुद्धा छाती फुगवून मान ताट करून गावात फेरफटका मारते. आम्हा भावंडांना 4 हिताच्या गोष्टी सांगते. म्हणते, पोरं हो, दौलत आता बी रातदिन अभ्यास करते, तरोतरीचे पुस्तक वाचते, जेव्हा म्हणल तेव्हा लिवत बसते. तुम्ही काय तिघं निस्ते खातान झोपा काढता. तुम्हाला एक गोष्ट सांगतो, पोथी पुराणातली नाही की कुठल्या ग्रंथातली नाही. म्हवळ असते का नाही म्हवळ, ते रंगीबेरंगी फुलातून मध काढून पोळीत जमा करून ठेवते आणि भूक लागलं का पोळीतलं मध खाते, त्याईच्या पिलाला बी खाऊ घालते. तसं तुम्ही पुस्तक वाचून ज्ञान डोसक्यात साठवून ठेवा. चोऱ्या हरामखोऱ्यापासून लांब राहावा. इज्जतीनं जीवन जगा. इज्जत कमवायला लय वर्ष लागतात, इज्जत गमवायला घटका पण लागत नाही. पोरं हो, आणखीन एक गोष्ट ध्यानात ठेवा, बिन आणीनं कोणत्या बी लेकराला मारू नका. लेकरा दुजा भाव करू नका. मांगा माराच्या पोरांना जवळ करू नका आणि बामन कोमटेच्या पोरांना दूर लोटू नका. रावाचं पोरगं वय म्हणून त्याला ढोरावानी मारू नका, हे माझं सांगणं आहे तुम्हाला. पोरं हो, इथून तिथून पोरं सारखेच असतात, पाखरावानी लेकरं असतात. त्याईला येत नसेल तर एक बार नाही 10 बाऱ्या समजावून सांगा. तुम्हाला समजून सांगायचेच हजारो रुपये मिळतात रे. पोरं आणि ढोरं सारखे, त्याला काय बी कळत नसते. त्याईच्याकडून जेवढा होईल तेवढा अभ्यास करून घ्या, इमानदारीनं शिकवा. शिक्षणामुळं माणूस बदलतं. खाणं पिणं वागणं आणि बोलणं बी पार बदलून जातं. म्हणून तुम्ही रक्ताचं पाणी करून शिकवा. सोन्यावानी येळचा सत्यानाश खाना खराब करू नका. श्रोते हो, गेले 24 दिवस तुम्ही ऐकत होतात रामराव झुंजारे यांची कादंबरी जलमबेडी. या कादंबरीचा प्रत्येक भाग लाईक करा, प्रत्येक भागावर कमेंट करा. तो भाग कसा वाटला हे सांगा. संपूर्ण कादंबरी तुम्ही ऐकलीत तर कादंबरीबद्दल काय वाटतं आहे हेही आता कमेंट करून कळवा. आणि तुमच्याकडून चॅनल सबस्क्राईब करायचं राहून गेलं असेल तर आत्ता वरती साहित्य पंढरीचा जो लोगो दिसतो आहे या लोगोला क्लिक करा आणि चॅनल सबस्क्राईब करा. एवढीच विनंती करतो आणि थांबतो. पुन्हा भेटूयात नवीन कादंबरीसह. तोपर्यंत नमस्कार श्रोते हो.